हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत करते। तर आज मी तुम्हाला 9.5ची कटोरी कशी कटिंग करायची अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवणार आहे। तर ही बघा आपली 9.5ची कटोरी आहे। ही आपण डायरेक्ट पुठ्ठ्यावरती कटिंग करणार आहे आणि हे आपल्याला मेन फॅब्रिकवर कटिंग करण्यासाठी कामाला येते। कारण आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करताना कटोरी जी आपली कटोरी काढण्यासाठी जो कपडा राहतो तो कपड्याला आपल्याला इथून 9.5च्या कटोरीसाठी आपल्याला इथून इथं 1.25 इंच, इथून अर्धा इंच, इथून अर्धा इंच खाली इथे पण वाढवायचं असतं, 1.25 इंच 1 इंच। तसं न वाढवता हे डायरेक्ट कपड्या आपल्या पेपरवरती आधी काढून घ्यायची आणि जो आपण चेस्ट साईज कटिंग केलेला आहे त्याच्यानुसार ह्या नंबरनुसार आपण कटोरी टाकायची। जसं की आता ही 9.5ची कटोरी आहे, तर ही आपली कटोरी चेस्ट साईज 32 चेस्ट साईजला चालणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली आहे 10ची कटोरी कशी काढायची, ती आपल्याला चेस्ट साईज 34 आणि 36ला पण चालणार आहे। पाठीचा भाग जास्त येतो आणि छातीचा भाग कमी येतो, तर आपल्याला ती कटोरी 36 साईजला पण चालते, व्यवस्थित अशी बसते। काय काय ताईंची कंप्लेंट असते की ताई एक ब्लाऊज आपला एक कटोरी आपली चपटी बसते आणि दुसरी कटोरी गोल व्यवस्थित येते, तर ती कशामुळे होते, शिवताना काय प्रॉब्लेम होतात का, कटिंग करताना काय प्रॉब्लेम होतो ते मी तुम्हाला सविस्तर सांगेल, तो कशामुळे प्रॉब्लेम होतो। पण आपल्या ह्या कटोऱ्यांचा आहे, ही कटोरीचा डायग्राम असा आहे की ह्या कटोरीमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, एकदम व्यवस्थित अशी कटोरी बसते। दोन्हीच्या दोन्ही कटोऱ्या गोलमध्ये येतात, चपटी कटोरी बसत नाही। त्याच्यामुळं नक्की ही टिप फॉलो करा। जर तुम्हाला ह्या कटोऱ्या पाहिजे असतील तर मी मागच्या व्हिडिओमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मला हाय पाठवून पेपर पॅटर्न म्हणून लिहा। जर तुम्हाला त्या हव्या असतील तर मग तुमचा ॲड्रेस मला सेंड करा, त्या ॲड्रेसवर कुरिअरनं मी तुम्हाला 2-3 दिवसात पाठवेल। ही कटोरी आपली 8:30 पासून ते 12:30 असतात। जसं की चेस्ट साईज आपली 28 असेल तर ती चेस्ट साईज 28 ते 50 पर्यंत कटोऱ्या असतात, त्या 12:30पर्यंत नंबर असतात। ते नंबर कसे ओळखायचे ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगते। कटोरी आपल्या ब्लाऊजवर कटोरीचे नंबर कितीच्या नंबरची कटोरी लागत आहे ती कशी ओळखायची, अगदी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते पण मी तुम्हाला सांगते। मला तसं कमेंट करून कळवा। पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा हे मला कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला मी त्याची कटिंग स्टिचिंग काय जे तुम्हाला हवं असेल ते तुम्हाला सांगते। व्यवस्थित सविस्तर असे मी तुम्हाला कटिंग सांगत आहे। आपले चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बाजूचीच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आपल्या इतर मैत्रिणींना शेअर करा। ही आपली कटोरी आहे ती डायरेक्ट आपण आपल्या मेन कपड्यावर ठेवायची आणि सविस्तर अशी मार्किंग करून घ्यायची। एक व्यवस्थित अशी क्रॉस बाजूला कटोरी आली पाहिजे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे क्रॉस बाजूला कशी ठेवायची, अगदी सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। कटोरी बिलकुलही चपटी बसणार नाही। पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगते तुम्हाला चेस्ट साईज 32ची कटोरी ब्लाऊज कसा कटिंग करायचा, अगदी सविस्तर पद्धतीने। एकदा हे पुठ्ठा आपण कटिंग करून घेतला की नंतर हा कटिंग करायचा नाही। चेस्ट साईज नंतर नेक्स्ट टाइमला आपल्याला नवीन ब्लाऊज आला त्या ताईंची पण चेस्ट साईज 32च असेल तर ही जे आपण कटिंग केलेला आहे पुठ्ठा, तोच पुठ्ठा टाकायचा, असा व्यवस्थित असा टाकून मार्किंग करून घ्यायची आणि कटिंग करायचं। चला तर मग तुम्हाला 9.5च्या कटोरीची सर्व मापं डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवते आणि व्यवस्थित असे टाकून दाखवते। तुम्ही नक्की ट्राय करा। एकदम व्यवस्थित असे गोल थोडी कटोरीची आपण मार्किंग करताना व्यवस्थित असे स्टेप बाय स्टेप टाकायचे, जेणेकरून आपले एकही लाईन मिस नाही झाली पाहिजे। जर आपल्याला थोडा तरी आपल्या मापात थोडी तरी गडबड झाली तरी आपली कटोरी गोल येणार नाही। त्याच्यामुळं मापं टाकताना व्यवस्थित असे टाका। जर तुम्हाला जमत नसतील तर मला व्हॉट्सअप करून मला नक्की कळवा, मी तुम्हाला ही कटोरी डायरेक्ट तुम्हाला पोचवते। एकदम सविस्तर एकदम सोपे आहे। ह्या
ही एकदा ही कटोरी काढली की आपल्याला 2-4 वर्ष तर काहीच बघायला लागत नाही. एकदम व्यवस्थित अशी होत राहते, ही खराब होत नाही. चला तर मग लगेचच आपण ह्याची माप बघूया. चला मी तुम्हाला 9.5ची कटोरी कशी काढायची ते सांगणार आहे. आपली चेस्ट साईज आहे 32 प्लस 6 इंच करायचं, बरोबर 38. 38चा चौथा भाग घ्यायचा, 9 चौक 36 आणि अर्धा इंच, तर 9.5. 9.5ची आपण कटोरी काढणार आहे. 9.5 प्लस पेपरवरती काढणार आहे म्हणा आपण, प्लस 9.5 मध्ये 1.5 इंच करायचं, बरोबर किती होणार 9, 10 आणि 11. 11 इंचाची चेस्ट घ्यायची आपली पेपरवरती काढण्यासाठी. ब्लाऊजचं माप ह्याच्यामध्ये काहीच घ्यायचं नाही, हे आपण कटोरी काढण्याचं माप आहे आपलं. आता पेपरवरती काढतोय म्हणून आपण इथून इथं 1.5 इंच सोडणार आहे. व्यवस्थित कटोकट घ्यायचं 1.5 इंच. 1.5 इंचापासून गळाफेट घ्यायचा 2.25. टेप उचलायचा नाही, तिथूनच आपले शोल्डर टाकायचे 5.5. गळाफेट किती घेतला 2.25 आणि शोल्डर आहे आपली 5.5. सरळ लाईन येण्यासाठी इथे पण पॉईंट घ्यायचं, 1.5 इंचाचा एक. गळाफेट आहे आपला 2.25 आणि शोल्डर आहे 5.5. पुढचा गळा आहे आपला 5.5 इंचाचा. लाईन मारून घ्यायची 5.5. 5.5 वर बरोबर लाईन मारून घ्यायचे. 5 वर एक पॉईंट घ्यायचा. हे आपलं 2.25 पर्यंत जोडून घ्यायचं गळाफेट, बरोबर 2.25. 2 आणि 2 लाईनी. इथंपर्यंत व्यवस्थित असे लाईन मारून घ्यायचे. आता आपले शोल्डर किती आहे हे बघा. शोल्डर किती आपल्या इथं पण सरळ येण्यासाठी पॉईंट घ्यायचा 2.25 आणि इथून इथं 5.5. बरोबर लाईन मारून घ्यायची. बगल आहे आपले 5.5. आपल्या चेस्टमध्ये आपले हे 1.5 इंच प्लस करून घ्यायचं. आपले 9.5ची चेस्ट येते, 9.5 प्लस 1.5 इंच, बरोबर किती झालं 11. 11 पर्यंत लाईन मारून घ्यायची. ही 9.5ची होती ना, आपण 9.5ची कटोरी काढतो. 9.5 प्लस हे 1.5 इंच पेपरवरती घेतलेलं ते तसंच्या तसं आपण पुढं घ्यायचं आणि 11ची चेस्ट लाईन ओढून घ्यायची. आता इथून इथं 1/2 इंचाचं क्रॉस घ्यायचं आणि लाईन मारायची. 1/2 इंच म्हणजे अर्ध्यातल्या अर्ध्या 2 लाईनी, बरोबर घ्यायचं. आणि इथून इथं 1 इंचाचं घ्यायचं वरती आणि शेप द्यायचा. व्यवस्थित असा गोल शेप देऊन घ्यायचा. आता इथं बगल आपली किती आहे 5.5 म्हणजे मुंडा. कोण कोण मुंडा म्हणतं याला. आणि अंगावर घेतलं तर आर्म होल. सर्वजण वेगवेगळं असं बोलतात. मुंडा कोण बोलतं, बगल बोलतं. मी तर बगलच बोलते आणि आर्म होल पण बोलतात ह्याला. ज्यांना ज्या पद्धतीत शिकवलेलं असतं त्या पद्धतीत ते बोलतात. आता आपल्याला इथून क्रॉस घ्यायचं बघा. इथून आपलं 1.5 इंच सोडलंय तिथून नाही घ्यायचं. आपला जिथून आपण गळाफेट टाकलाय तिथून घ्यायचं. इथून 1.5 इंचाच्या पॉईंटला नाही घ्यायचं. ही 1.5 इंचाचा पॉईंट तिथून नाही घ्यायचं. आपला जो 2.25चा गळाफेट आहे तिथून घ्यायचं. क्रॉस घ्यायचं आपलं ह्याला, बरोबर क्रॉस घ्यायचं इकडं पॉईंटला.
इथं व्यवस्थित असा टेप धरायचा आणि 10.5चा पॉईंट द्यायचा. याला क्रॉस बोलायचं. क्रॉस 10.5 व्यवस्थित असं. आता शोल्डरच्या मध्ये टेप धरायचा आणि पुढची उंची मोजायची. पुढची उंची किती आहे बघा, इथं 12 इंच आहे. व्यवस्थित असं 12 इंच घ्यायचं. सरळ लाईन येण्यासाठी इथं पण एक मी पुढे पॉईंट घेते. हे बघा, इथून टेप व्यवस्थित धरायचा आणि 12 इंचाचा पॉईंट द्यायचा. आता चेस्ट साईज आपली किती आली, 11 आली. ते खालच्या लाईनला पण 11 इंचाचं लाईन मारून घ्यायची. इथं बघा, इथं पॉईंट देते मी 11 इथं पॉईंट द्यायचा. माझा चुकून इथं 12ला झालता. इथं 11 इंचला बरोबर पॉईंट द्यायचा, कारण चेस्ट साईज आपली 11 आली ना. आणि ही लाईन ओढून घ्यायची. म्हणजे आपलं इथून इथपर्यंत 12 उंची आली ना, तिथंपर्यंत लाईन मारून घ्यायची बगल चेस्टपासून. हे बघा, इथं व्यवस्थित. इथून साईड पीसचं घ्यायचं 4.25. 4ला 2 लाईन कमी. हे बघा, व्यवस्थित असं आले. आता इथून 2.5 इंच घ्यायचं. इथून 2.5 इंच घेतलं आणि आपला हा शेप असतो ना कटोरीचा, गोल राऊंडचा खालचा, तो शेप देऊन घ्यायचा. व्यवस्थित असा शेप द्यायचा, जेणेकरून कटोरी आपली गोल येते. शेप तर आपले कटोरीचे चुकले तर आपली कटोरी गोल येत नाही. आता इथून ही गळापीठ आहे, इथून इथंपर्यंत आपण सरळ लाईन जोडून घेणार आहे. आपली बटनपट्टी येते तिथं, ही बटनपट्टीची लाईन व्यवस्थित अशी. आता इथून आपण 5.5चा गळा घेतला, तर इथं 5 इंचाचा पॉईंट दिला आपण ना. पुढे गळा 5.5, गळा 5.5. पण 5 वरून शेप द्यायचा. शेप इथं 5 वरून द्यायचा. आपलं ब्लाऊजचं माप ह्याच्यामध्ये काही नाही. ब्लाऊजचं 32च्या चेस्टचं ब्लाऊजचं माप टाकायचं नाही. जे मी डायग्राममध्ये दिलेलं आहे ते माप टाकून कटोरी काढा. एकदम व्यवस्थित अशी कटोरी येणार आहे. ह्याला क्रॉस पण मी ह्याच्यामध्ये पण इथं मी तुम्हाला बघा, ह्याचे डायग्राममध्ये नाव आहेत माझे, ह्याचे लिहून ठेवलेलं आहे मी. सगळं व्यवस्थित सविस्तर लिहिलेलं आहे. हे बघा, कटोरीचं क्रॉस, जे क्रॉस आपलं इथं टाकलं ना 10.5 आणि इथून टाकले ते 12. ते बघा किती टाकले ते मी माप तुम्हाला इथं दाखवत आहे. इथं बघा किती आहे कटोरीचं, 10.5 आणि 12. हे 10.5 इथंपर्यंत आणि मधून उंची आपण शोल्डरच्या मध्ये टेप धरून, इथून शोल्डरच्या मधून टेप धरून इथंपर्यंत टाकला आपण 12 इंच. व्यवस्थित असं माप घ्यायचं. आणि आता इथून इथं 4.25 घेतलं. हे आता कटोरीचा शेप जोडून घ्यायचा आपल्याला. इथून 5 वरून 2.5 वर यायचं. हे असं 5 वरून 2.5 वर आलं आणि आता ही 4.25 वरून इथं 2.5 पर्यंत व्यवस्थित असं शेप द्यायचा गोल. हे बघा झाला. आता ह्या दोन्हीचं मध्ये घ्यायचं. हा 10.5चा पॉईंट आणि 4.25चा पॉईंट किती आलं बघा, इथं 7.5. व्यवस्थित असं घ्यायचं 7.5. 7.5च्या निम्म टेप बरोबर असा अर्धा धरायचा. इथं बघा आपल्याला अर्ध मापच येतं. व्यवस्थित असं टेप फोल्ड करून धरायचं. इथं आलं इथून. आता इथून खाली 1 इंच घ्यायचं, 1 इंच, आणि वरून इथून साईड पीसच्या बाजूने अर्धा इंच वरती घ्यायचं आणि लाईन मारून घ्यायची. आपल्याला एकदा कटोरी काढल्यानंतर आपल्याला सारखे कटोरी मेन फॅब्रिक कटिंग करताना, अस्तर कटिंग करताना आपल्याला कटिंग करायची गरज पडत नाही. म्हणून आपण आधी पेपरवरती कटोरी काढून घ्यायची आणि डायरेक्ट आपण अस्तरवर कटिंग टाकायची. ही 9.5ची कटोरी झाली. इथून इथं साईड पीसचं माप घेतलं 5.25
4. हे आपल्याला लागत नाही, हे कटोरी काढण्यासाठीच फक्त असा साईड पीस व्यवस्थित असं टाकायचं असतो. आणि आपले कटोरी फक्त आपल्याला ही कटोरी आपली कामाची असते, ही कटोरीच फक्त लागते. आता इथून इथं अर्धा इंच आपण शेप घ्यायचा गळ्याला, पुढचा शेप व्यवस्थित असा गोल राऊंड द्यायचा. इथून पण अर्धा खाली घेतलं तरी चालतो, आपल्याला गळ्यानुसार आपण घ्यायचं. व्यवस्थित असा शेप द्यायचा अर्धा इंचाने कटोरीला. हे बघा, व्यवस्थित अशी कटोरी येते. आणि हे आपण 32ची चेस्ट साईज असते, त्याला आपण हे टाकायचे आणि कटिंग करायची. चला हे आता कटिंग करून घेऊया. हे बघून घ्या आधी व्यवस्थित असं. तुम्हाला जर पूर्ण पेपर कटिंग हवी असेल तर मला नक्की मेसेज करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, 3 पीस प्रिन्स कट, 4 टक्स याची पेपर कटिंग मिळून जाईल. 28 ते 50 चेस्ट साईज आहेत. 2 पण तुम्ही मागवू शकता, 3 पण मागवू शकता. कटिंग करताना हा गळ्याचा शेप कटिंग करायचा. हे बघा किती गोल आलेले आहे. हे बघा, आता ह्याला आपण इथून इथं टक्स घ्यायचा. बघा इथून इथं 1.5 इंच आणि उभा आपण 2.5 घ्यायचा, नाही तर 2.25. उंच टक्स घेतल्यावर व्यवस्थित असं बसतात ब्लाऊज. हे बघा 2.5 2.25 घ्यायचं व्यवस्थित. हे बघा आता मी तुम्हाला करून दाखवते. ह्याचं बघा कटोरीला पोप किती एकदम मस्त गोल असा येतो. हे बघा, हे पेपरवरती असल्यामुळे जर असं त्याला घडी पडते आहे, पण एकदम हे बघा खूप छान दिसतंय. ब्लाऊज अंगामध्ये तर खूप मस्त असा बसतो. चला तर मग आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की मला कळवा. एकदा ट्राय करा कटोरी ब्लाऊज ह्या मेथडप्रमाणे कटिंग करून. चला तर मग बाय बाय.